की आम्ही आव्हान केलं की ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ती म्हणतात मला विचारित नाही. विचारित काय होतं, ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढे व्हायला काय होतं, त्यावेळेस टाठून बसता समाजाने विचार. आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी स्वतःहून पुढे होऊन हा विषय मार्गी काढावा. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत. आपण असं म्हणल्यावर नाही येणार. ती लोकांची नाराजी लय वाढल्यावर मग म्हणणार, तेव्हा सगळं हातातून गेलं असतं मग येऊन काय करता. आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही, आमची भाषाच कळती का आम्हाला. मला नाही करायचं, माझ्या समाजाला पण नाही करायचं. तुम्ही आमचं ठरलेलं द्या. मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही. की उशिरा लक्ष दिलं. कोंडीचा काय संबंध, प्रमुख आहेत ते. कोंडीचा काय संबंध, ते प्रमुख आहेत. पाटील उशिरा लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होते असं तुम्ही बोललाय. लोकसभेला त्यांनी तसं केलं, आता विधानसभेला तरी त्यांनी तसं करून लक्ष द्यावं आणि मागण्या मान्य करावं. नाही, मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द. की बघा मग आता एवढे निकाल लागलेत, एवढं वातावरण गरम आहे, याच्यात तर कोणच उपोषणाला बसणार नाही राव. कोणी म्हणा सत्ता हातात घ्या मोकळे व्हा, काय मागं पडायचं यांच्या. मला नाही जायचं त्याच्यात म्हणून मी रक्त जाळायला लागलोय. मी सावध करायला लागलोय. पहिला आंदोलका संदेश आहे तसा की ते सावध करायला आहे की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या. हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे. नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय कशी असेल नाही. मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे. मग मात्र मग नाही खोटा निघत. त्याला माझा नाविलाज आहे. मग मी म्हणतो गोरगरिबाला त्रास देऊ नका. गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार. त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहेत. आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या. नसतात तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही. मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा. परत बोंबलू नका. ते आमदार मध्ये बोंबलत असतील. फक्त भाजपच काय इतर पक्षाचे म्हणलं मग घेतले नाव होते 2-3 भाजप शिवसेना म्हणलंच ना. सगळेच म्हणतोय ना मी. काय विरोधी पक्षावाले जा हा बस का. पण आम्हाला द्या. आम्हाला राजकारणात नाही यायचं. पण या उपोषणात तो प्रश्न मिटवा. लोकसभेत तुम्ही छोटासा हिसका दाखवला, विधानसभेत मोठा असेल का? नाही, मी स्वतःच जाणार त्याच्यात. मी स्वतः नाव घेऊ पाडीणार. आता सुप्त होते नाव घेऊ पाडीणार. तुम्ही पण उभं राहणार नाही, राजकारणात आपण नाही जाणार. उभा नाही राहणार. गोरगरिबांना देणारा बनवणार. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार. मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी. मग कोणत्या जातीचा उमेदवार असतो. विधानसभेच्या तोंडावर हे शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकारने निर्णय घ्यावा. नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही 288 उभे करणार. नाही, मग पर्याय काय आमच्या पुढं. आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावलं की द्या. तुम्ही देत नसाल तर आमच्या पुढं पर्याय काय. मग पर्याय काय. बरं, आश्वासन वगैरे तर यावेळेस सरकार देईलच ना. आश्वासनावर की यावेळेस थेट अंमलबजावणीवर. आता आमच्या दारात उघडी देत कवडत नाही कुठं सरकारला चर्चेला यावेळेस नेत्यांना येता येईल ना. बघू. नाही बघा आता हे आंदोलन आहे. दरवाजे तर चर्चेचे खुलेच. 288 जागा तुम्ही लढवणार आहे, मात्र पक्ष स्थापन करणार आहेत की मग आघाडी असणार आहे किंवा काय कसं? नाही ते आताच कसं ते पुढे सांगून काय राजकारणात सांगत नसते जणू. 27 जानेवारी 2023 रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आता विषय मार्गी लागलेला आहे. वाशिम लागलाय. पण मग आम्हाला आणखी प्रमाणपत्र मिळणार ना. सगळ्या सोयऱ्याला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचंय. चला मराठ्यांचा हट्ट जो आहे, जी मागणी हक्काची ती मिळाली. बरं, आता त्याच्यानंतर अंमलबजावणीचा मुद्दा राहिलेला होता. त्याच्यावर सूचना आणि हरकती येणार होत्या. तर त्याला सुद्धा आता 5 महिन्याचा कालावधी. तर यानंतर तुम्ही काही फॉलोअप घेतलाय का सूचना आणि हरकतींसाठी आणि त्याच्याबद्दल काय सांगा. नाही, फॉलोअप देण्याचं काम, माहिती देण्याचं काम सरकारचं असतं. त्यांनी दिली नाही. आणि हे बघा 5-5 महिने किती हरकत आला तरी 5-5 महिने लागत नाही. यंत्रणा काय कमी नाही, कर्मचारी काय त्यांच्याकडे कमी नाहीत असं काय नाही. यंत्रणा भरपूर आहे. करायचंय की नाही का टाळाटाळी करायची हे त्यांच्यावर असतं. त्याच्यामुळे आम्ही 5 महिन्याचा वेळ दिलेला आहे. 4-5 महिने झाले त्याला. आता वेळ देऊ शकत नाहीत आम्ही. आता हा पावसाळ्याचा पेरणीचा काळ आहे, कामाचा काळ आहे. अशा स्थितीमध्ये लोक इकडे येऊ शकत नाहीत असं चित्र आहे. त्यांना तुमचं आवाहन काय? मी 3 दिवसापूर्वीच केलं आवाहन. आजच नाही. एकाही मराठ्यांनी इकडं आंतरवालीकडे यायचं नाही. आपली उपजीविका ही शेतावर भागती. आपण त्याच्यावर वर्षभर जगतोय. आपल्या आधी पेरणी करायची, सगळे कामं करायचे आणि मग इकडे यायचं. मी आहे ना इकडं. आता मराठी एक आहेत का नाहीत हे उभ्या जगानं बघितल्या. त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही, एकजूट दाखवायची गरज नाही. सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं
एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही. ते झालं. त्याच्यामुळे ते झालेलं आहे. त्यामुळे इकडे आल्यानेच गर्दी एकजुटी असं थोडंच आहे. काही गरज नाही. कामं सोडून येऊ नका. मी एकटा पठ्ठ्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार आहे. तुम्ही एक आव्हान